14 जानेवारी हा तोच दिवस आहे. या दिवशी केलेले पुण्य हे मल्टिप्लाय होत असतं. यालाच मकर संक्रांती असे म्हटले जाते. या दिवशी सूर्यनारायण उत्तर दिशेत प्रवेश करतात. म्हणजे सूर्यनारायण मकर राशीत प्रवेश करतात. या दिवसापासून रात्र लहान आणि दिवस मोठा होत जातो. आणि याच दिवशी गंगा महासागराला मिळते आणि या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्व आहे. आणि या दिवशी चैतन्य महाप्रभूंनी संन्यास सुद्धा घेतला होता. मकर संक्रांतीनंतर खूप साऱ्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते. यानंतर सूर्यनारायणाची उपासना सुद्धा केली जाते. मकर संक्रांतीचाच दिवस होता ज्या दिवसाची वाट भीष्म पितामह गेले 58 दिवस बाणांच्या शय्येवर वाट पाहत होते. तेव्हा सूर्यनारायण उत्तर दिशेत प्रवेश करतील आणि ते श्रीकृष्णांचे दर्शन करत त्यांचे प्राण सोडतील. कारण असे म्हणतात की जो कोण व्यक्ती उत्तरायणात त्यांचे प्राण सोडतो त्यांना निश्चितच उत्तम गती प्राप्त होते. मकर संक्रांतीचा हा सण संपूर्ण भारतात विविध नावांनी साजरा केला जातो. या दिवशी तिळदाणाला खूप महत्व आहे, स्नानाला खूप महत्व आहे. तर नक्की तुम्ही या संक्रांतीला स्नान किंवा दान करा. या दिवसापासून निसर्गामध्ये नवीन चैतन्य आणि सकारात्मकता वाढते. त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर आणि मेंटल हेल्थवर होत असतो. तसेच याचा आपल्या स्पिरिच्युअल ग्रोथवर सुद्धा इफेक्ट होतो. तर या संधीचा सगळ्यांनी नक्कीच फायदा घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. हरे कृष्ण.